उमरगा येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करत आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे। पेपर वाचला, मोबाईल काढला, टीव्ही उघडली की आपल्याला दिसतंय की काहीतरी फुटतंय। कधी नीटचा पेपर फुटतोय, कधी टीईटीचा पेपर फुटतोय, कधी अमुक खासदार फुटतोय, कधी तमुक आमदार फुटतोय। आणि आता हे फोडाफोडीचं राजकारण एवढं विचित्र झालेलं आहे, एवढा कळस त्यांनी गाठलेला आहे की जाती जातीमध्ये फोडाफोडी करायची। मध्यंतरी मराठा ओबीसी भांडण लावून दिलं, आता एससी समाजाचं उपवर्गीकरणाची समिती त्या ठिकाणी बसवली आहे। कुठली बदल नावाची समिती बसवली आहे, त्या समितीचा अहवाल हे सरकार उघड करायला तयार नाही। खरं तर या देशाची परंपरा जर का बघायला गेलं तर या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान पुन्हा ठाकरेमुळं, पुन्हा गांधीमुळं, पुन्हा पवारामुळं, पुन्हा शिंदेमुळं जिवंत नाही। या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही जर का जिवंत असेल तर ती या देशातल्या पुरोगामी लोकांच्या चळवळीमुळे या देशाचं संविधान आणि लोकशाही उभी आहे। आणि या पुरोगामी लोकांना फोडायचं कसं, याचं कट कारस्थान, याचं राजकारण या देशामध्ये चालू झालेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक चालू केलं। त्या मूकनायकाचं ब्रीद काय होतं तर संत तुकाराम महाराजांचा अभंग होता, काय करू आता धरून या बीड, निशंक हे तोंड वाजवले, असं म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचा अभंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकाचं त्याचं ब्रीद केलं। अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे म्हणत असताल की हे मातंगाच्या विरोधातला मोर्चा आहे। मातंग हा आमचा 100% भाव आहे। आम्ही मातंग बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढ्या काही परिषदा घेतल्या त्यातल्या 4-5 मारमांग वतन परिषदा घेतलेल्या आहेत, लक्षात घ्या। म्हणून आम्ही काय मातंगाच्या विरोधात नाहोत। बांधवांनो, या महाराष्ट्रात आपण बघत असताल तर ही अबकड वर्गीकरण चालू आहे। ही वर्गीकरण चालू असताना सुद्धा झालेला एका ठिकाणी मातंगाच्या विद्यार्थ्याचा मर्डर झाला। त्या ठिकाणी आम्ही धावून गेलो, महाराज थोरला भाऊ म्हणून आम्ही धावून जातो। या आईदळ होळकर या ठिकाणी सुद्धा मातंगावर अत्याचार झाला, तिथं सुद्धा आम्ही धावून जातो। बीडला परवा दिवशी अत्याचार झाला, तिथं बाबुराव पोटर भरे धावून गेला। म्हणजे ज्या वेळेस मातंगावर आणि अल्पसंख्याक लोकांवर जर अन्याय होत असेल तर आम्ही मोठा भाऊ म्हणून धावून जातो। बांधवांनो, या ठिकाणी नटराजी चौगुले आमदार आहेत, लक्षात घ्या। त्यांनी 3 वेळा आमदारकी भोगली, आम्हाला त्यांचा दोष कधीच वाटला नाही। आणि ज्या दिवशी त्यांनी आमदार म्हणून आम्ही दोघं विरोधात लढलो, दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं जण एकत्र आलो आणि बसलो आणि चर्चा करीत बसलो। तर आम्हाला कुणीही मातंग असो, कोणत्याच जातीचा जरी आमदार झाला तर आम्ही मोठा भाऊ म्हणून आम्ही तुम्हाला ओराची बाळ देत आहोत। मोर्चा दरम्यान विविध घोषणाबाजी करण्यात आली। शासनाचा हा निर्णय अनुसूचित जातीमध्ये फूट पडणारा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। या मोर्चात उमरगा तालुक्यातील आंबेडकरवादी, संविधानप्रेमी नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले। मोर्चाची सांगता तहसील कार्यालयात झाली।